श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आज आपण एक महत्त्वाचा आणि अनेकाच्या मनात येणारा प्रश्नांना घेऊन बोलणार आहोत. ओळखा फरक. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत की तुमच्यावर कृपा करत आहेत? कधी कधी जीवनामध्ये अशी वेळ येते ना, इतके संकट येतात, अडचणी येतात, कधी नोकरी जाते, कधी आजार येतो, कधी नातेसंबंध बिघडतात आणि आपण म्हणतो, स्वामी मी रोज नामस्मरण करतो. आता जर कृपा आहे की परीक्षा आहे, हे आपण कसं ओळखायचं? एक छोटासा घटनाक्रम जो सत्य घटना आहे आणि माझ्या काकांबरोबर आहे. ही कृपा आहे की परीक्षा, तुम्हीच ओळखाले. लोकमान्य नगरमध्ये श्रीरामचं मंदिर आहे. त्या श्रीराम मंदिरामध्ये माझे काका रोज जायचे. रोज तिथे केर काढायचे, पोछा लावायचे, रामाची सेवा करायचे. म्हणजे मंदिरामध्ये जाऊन जे पण काम त्यांना दिसायचं ते ते करायचे. तरी त्यांच्या घरामध्ये खूप जास्त कटकटी होत्या, म्हणजे खूपच जास्त संकट होतं. तरी त्यांनी त्यांच्या श्रीरामवरती विश्वास सोडला नाही, की श्रीराम माझ्या बरोबर आहे. नेहमी म्हणायचे श्रीराम जय राम, जय जय राम. एकदा काय झालं, ते बाजारात निघाले आणि त्यांना त्रास झाला. आणि त्रास अशा ठिकाणी झाला की त्या गल्लीमध्ये कोणीच नव्हतं. ती गल्ली सुनसान होती. तिथे अचानक त्यांना इतका त्रास व्हायला लागला की त्यांना नुसतं पाणी हवं होतं. ते एका पत्रावर बसून गेले आणि नुसतं एवढं म्हणाले, श्रीराम आता तुझ्या हातामध्ये, मला खूप त्रास होतो आणि मला पाणी पण हवं आहे, पण आता मी एक कदम पण पुढे वाढू नाही शकत आहे. ठीक आहे, आता तुला जे करायचं ते तू कर. आणि त्यांनी सुरू केलं श्रीराम जय राम, जय जय राम. मनातल्या मनात बोलू नव्हते शकत, कारण की त्यांना खूप जोराने तहान लागली. ते डोळे बंद करून तिथे बसून गेले. अचानक काय झालं, एक लहान मूल तिथे आला आणि त्या लहान मुलांनी त्यांना एक बॉटल आणून दिली पाण्याची. म्हणे, दादा दादा तुम्हाला तहान लागली आहे? तर म्हणे, हो बेटा. त्यांचे डोळे पण उघडत नव्हते, अशी स्थिती होऊन गेली होती. तर म्हणे, दादा हे पाणी प्या तुम्ही. त्यांची डोळे उघडत नव्हते, फक्त हे पाहिलं की एक लहान मूल आहे. त्यांनी जसंच ते पाणी प्यायलं, अचानक त्यांच्यामध्ये एक ऊर्जा आली, एक शक्ती येऊन गेली आणि त्यांचं शरीर बिलकुल व्यवस्थित होऊन गेलं. जो त्रास होता तो नाहीसा होऊन गेला. त्यांनी डोळे उघडून पाहिलं की जो लहान मूल होता, या पूर्ण गल्लीमध्ये आता तो कुठे काही दिसतच नाहीये आणि हे पाणी मला कुठून आणून दिलं? इथे तर कुठे पाणी पण नाहीये. मग त्यांच्या लक्षात आलं की माझे राम मला भेटायला आले होते आणि त्या रामांनी येऊन मला हे पाणी दिलं. त्यांनी एक तीर्थ देऊन गेले, ज्याने की माझ्या जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा येऊन गेली आहे. आणि हे फळ त्यांना लगेच नाही मिळालं. हे फळ देवानी त्यांची जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, तर कधी कधी हृदय तोडणारी वेदना सुद्धा आपल्याला सहन करावी लागते. ही परीक्षा असते. आपण स्वामींच्या चरित्रात अनेक भक्तांची परीक्षा झाली हे आपण वाचून राहिलो. जे चोळप्पा महाराज होते, स्वामींच्या पायाशी बसून सतत ते सेवा करायचे. स्वामींनी त्याला एकदा सांगितलं चोळप्पा महाराजांना, जा काट्याच्या रस्त्याने जा. पण चोळप्पा महाराजांना विश्वास होता, म्हणून त्यांनी डोळे बंद केले आणि काट्यावर पाय ठेवून दिले. पण प्रत्येक पावलावर काटे होते, पण त्यांच्या पायामध्ये एक पण काटा नाही शिरला. फुलाचा गालीचा झाला, कारण त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवून पाय पुढे वाढवला. त्यांची श्रद्धा अडल होती. म्हणून किती वेळा आपल्या जीवनात काटे येतात ना, मुलं ऐकत नाहीये, नोकरी जातीये, म्हणजे असे किती काटे जे आपल्या जीवनामध्ये संकट बनून आपल्यामध्ये येतात. आणि मग आपण काय म्हणतो की डोळ्यामध्ये पाणी येतं, मनात आपण म्हणतो स्वामी, मी तर रोज स्वामी समर्थ म्हणतो, तरी का? तर हीच वेदना आपली परीक्षा आहे. स्वामी सांगतात, भक्त मी तुझ्या मनात येण्यापूर्वी तुझ्यातले सगळे जे पण दुर्गुण आहे, भीती आहे, त्यांना मला बाहेर काढावं लागतं, तेव्हा तुझ्या हृदयामध्ये मी येतो. आता परीक्षेची खरी ओळख म्हणजे काय आहे? मन अस्थिर होऊन जातं, अचानक खूप रडू यायला लागतं, नाम जप आपण सोडत नाही, सगळं काही करतो, पण प्रश्न हाच येतो की हे का? आणि हेही तुझ्यासाठीच असं का? आपण हा म्हणायचा प्रयत्न करत राहतो.
कधी स्वप्नात स्वामी येतात आणि फक्त धीर धर म्हणून चालले जातात. तर हीच ती वेदनेची रात्र असते जिथे स्वामी तुझ्या हृदयात उतरतात. म्हणजे शास्त्रांमध्ये याच्यामध्ये सांगितलं गेलंय की जेव्हा परीक्षा होती, जेव्हा आपले दुर्गुण बाहेर जातात, तेव्हाच देवाचा वास येतो. कृपा कशी होती तर आपल्याला हृदय भरून आनंद मिळायला लागतो आणि काय होतं की आपलं मन अचानक स्थिर होऊन जातं आणि अचानक वाटतं की स्वामी आहेत, मला संकटाची भीती नाही आहे. जिथे अपेक्षा नव्हती तिथे आपल्याला मदत मिळायला लागते. अचानक आपल्या नोकरीमध्ये प्रमोशन होऊन जातं. नात्यात जे नातं आहे त्याच्यामध्ये प्रेम परत यायला लागतो. काही बिमारी असेल ती बरी व्हायला लागते. काही रोजगार असा आहे तर तो रोजगारसुद्धा आपल्याला मिळायला लागतो. व्यापार जो थांबलेला होता तो चालायला लागतो. कधी कधी अचानक नोकरीची ऑफर येऊन जाते. कधी काही असे म्हणजे खूप आनंद देणाऱ्या बातम्या आपल्यासमोर येऊन जातात. तेव्हा आपल्याला कळतं की आपली परीक्षा जे स्वामी घेत होते ती संपली आणि त्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालोय, पास झालोय. स्वामींचा अढळ विश्वास आपण हारू नाही दिलाय. तेव्हा आपल्याला ती कृपा स्वामींची मिळायला लागते. आता कृपेची ओळख कशी करायची तर संकटात डोळे बंद केले ना तरी स्वामींचा हसरा चेहरा आपल्या समोर येतो. सेवा करतो पण आपल्यामध्ये थकवा नाही येत, फक्त आनंद येतो. अनअपेक्षित संकेत मिळतात. श्रीफळ आहे, फुलं आहे, स्वप्नात स्वामींचे चरण. म्हणजे सर्वात मोठी ओळख जी आहे, जेव्हा आपण म्हणतो स्वामी हे संकट तुझीच कृपा आहे आणि कारण तू मला शुद्ध करतोय, तेव्हा समजा कृपेचे दरवाजा आपल्याकरता उघडायला लागले. आता परीक्षेत पास होण्यासाठी आपल्या हृदयाला काय गोष्टी कराव्या लागतात तर निरंतर नामस्मरण. रडत असलो तरी आपण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नेहमी म्हणत राहायचं असतं. स्वामी सांगतात हे नावच माझं तुझं रक्षण करतोय. निष्काम म्हणजे सेवा करायची स्वार्थ न ठेवता. मंदिरात झाडू मार, भक्तांना पाणी देणं, स्वामींच्या चरणी मन ठेवणं, गरजू लोकांना मदत करणं, संकटात म्हणणं स्वामी हे दुःख दिलंच आहे, धन्यवाद, कारण तुझी कृपा येणार आहे, हे संकटात म्हणायचं. स्वामींशी बोलणं, रात्री एकटे बसून जसं आईला सांगतो तसं सांगणं, स्वामी मी थकलोय, आता तूच माझा हात धर. अक्कलकोट किंवा मनात शक्य असल्यास जा, नाही तर मनात जा, स्वामी तिथे सदैव आहेत. मनात जेव्हा हे वाक्य यायला लागतात तर समजा जिथे स्वामी आहे तिथे आहेच आहे आणि स्वामी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कणामध्ये आहे. म्हणून जेव्हा स्वामी परीक्षा घेतात तर स्वामी कृपासुद्धा करतात. परीक्षा संपली की स्वामी स्वतः येऊन सांगतात, भक्त आता तू माझा आणि मी तुझा. स्वामी आपल्याला कधीच सोडत नाही. ते फक्त आपल्याला त्यांच्यासारखे बनवतात. जिथे दुःख संपतं ना तिथे स्वामींची फक्त कृपा राहून जाते. आणि आपल्या आयुष्यात सध्या काय चाललं आहे, परीक्षेरात्रीची कृपा की कृपेचा उजेड आहे. परीक्षेची रात्र चालली की कृपेचा उजेड चाललेले आहे. जर तुमच्या जीवनामध्ये असे काही अनुभव येत असतील तर या अनुभवांना नक्कीच शेअर करा भक्तांबरोबर. म्हणजे त्यांचा विश्वाससुद्धा स्वामींप्रती अढळ होईल. ते पण निष्काम सेवा करतील. त्यांनासुद्धा कळले की स्वामींची सेवा कशी करायची. म्हणून आपण घरोघरी स्वामी पोहोचवायचे आहे, स्वामींचा आशीर्वाद पोहोचवायचा आहे, ज्याच्या कारणाने त्या भक्तांच्या जीवनमध्ये जे दुःख आहे ते सुद्धा दूर होईल. जर तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ मनाला स्पर्श झाला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्कीच प्रेस करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.